नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सी बघणार आहोत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलची वॅकन्सी निघाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर म्हणतात त्याला. HRD डिपार्टमेंटचा आहे. डेट रिलीज झालेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. तर 22/6/2026 ला झालेली आहे या ठिकाणी डेट रिलीज. तर वॉक इन इंटरव्ह्यू आहे याच्यामध्ये. त्याची डेट दिलेली आहे, त्यांनी रिलीज केलेली इंटरव्ह्यूसाठी डेट दिली 8/7/2026 ला आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे त्या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला. तर त्यांनी वेळसुद्धा दिलेली आहे 9:30 ते 10:30 ह्या वेळेमध्ये जाऊन आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्या ठिकाणी सांगितले ओनली फॉर फिमेल नर्सेस, म्हणजे फक्त फिमेल नर्ससाठीच आहे हे. एक प्रोजेक्ट नर्स आहे, म्हणजे प्रोजेक्ट आहे ते नर्सिंगनेच कंप्लीट करायचं आहे, नर्स फिमेलनी. ह्या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस पण दिलेला आहे. डिंगी हॉल, गोल्डन जुबली बिल्डिंग, 4th फ्लोअर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर इर्सेंट बोर्गेन रोड, पॅरल, मुंबई ह्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी क्वालिफिकेशन काय ते बघूयात आपण. क्वालिफिकेशनमध्ये GNM सांगितलेलं आहे आणि BSc नर्सिंग हे दोन्हीही अप्लाय करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी GNM वाल्यांसाठी राहणारे 33,000 पेमेंट आणि BSc वाल्यांसाठी राहणारे 35,000 पेमेंट. आता ह्या ठिकाणी काही कॅन्डिडेटला सांगितलेले 1 टाईम ॲडिशनल आहे ह्या ठिकाणी. आणि म्हणजे आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, म्हणजे ऑफलाईनच आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे. 1 टाईम आहे त्या ठिकाणी, ऑनलाईन ऑफलाईन ह्या ठिकाणी ठेवलेलं नाही त्यांनी. 1500 त्याच्यामध्ये रुपीजची 1 टाईमची त्यांनी फीस सांगितलेली आहे. आणि कंप्लीट आपल्याला इयरनुसार एक्सपिरियन्स पाहिजे. 4 इयरचे ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागण्यात आलेला आहे. आणि एज शुड बी नॉट एक्सेप्टेड, म्हणजे 40 वर्षाचे जे पुढचे असतात त्यांनी इंटरव्ह्यू द्यायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी नाही का वॅकन्सी चांगली आहे आणि पेमेंटसुद्धा छान आहे ह्या प्रकारे. ह्या ठिकाणी सिलेक्शनचे जे कॅन्डिडेट असतात त्यांना त्या ठिकाणी आल्यावरती आपला रिझ्यूम वगैरे सबमिट करायचा आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला. 1 इयरचा पिरियड आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी नाही का स्मॉल नॉट अप्लाय कोर्सेस, म्हणजे छोटे जे कोर्स असतात ते अप्लाय नाही करणार त्या ठिकाणी. जे आपले BSc नर्सिंग GNM आहे तेच अप्लाय करू शकता. आणि त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं MLCचं रजिस्ट्रेशन पाहिजे. MLCचं रजिस्ट्रेशन नसेल तर त्या ठिकाणी अलाव करणार नाही ते. आपला बायोडाटा त्यांना व्यवस्थित द्यायचा आहे. त्यानंतर अटेस्टेड कॉपी द्यायची आहे, म्हणजे ऑल आपले डॉक्युमेंट जे असतात त्या डॉक्युमेंटची आपल्याला त्यांना एक कॉपी द्यायची, झेरॉक्स कॉपी. आणि त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सांगितले, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स जर असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण इम्पॉर्टंट आहे. 4 इयर्सचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगण्यात आलेला आहे. आणि आपला रिसेंटली जो पासपोर्ट फोटो साईज आहे तो पाहिजे त्या ठिकाणी त्यांना. आणि बायोडाटामध्ये आपल्याला ते अटॅच करायचं आहे. कॅन्डिडेट शुड बी हॅव अ व्हॅलिड महाराष्ट्र रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग, म्हणजे आपलं MLCचंच, म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे. आणि हेपॅटायटिस Bचा आपण वॅक्सिन जर घेतला असेल तर त्याच्या ऑल डोसेस जर कंप्लीट असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला रिसिप्ट ऑफ मोर ॲप्लिकेशन, म्हणजे आपण ॲप्लिकेशनचं जे फॉर्म भरला आहे त्याची रिसिप्ट पण आपल्याला सोबत ठेवायची. MCQचे टेस्ट राहणारे ह्या ठिकाणी कंडक्ट करणार आहेत. एलिजिबिलिटी जे क्रायटेरिया आहे ते सांगण्यात येणार आहे. आणि शॉर्टलिस्ट आहे, डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, त्याच्यामुळे डायरेक्ट सिलेक्शनसुद्धा ते सांगणार आहेत थोड्या वेळानेच. आता हे वॉक इन इंटरव्ह्यू झालेला आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा, म्हणजेच टाटा मेमोरियल सेंटरचा. तर ह्या ठिकाणी वॅकन्सी चांगली आहे. इम्पॉर्टंट डेट आहे या ठिकाणी 8/7/2026, 9:30 ते 10:30 टायमिंग दिलेला आहे. या वेळेमध्ये जाऊन आपण इंटरव्ह्यू देऊ शकता. आणि फक्त ह्या ठिकाणी फिमेल अलाउड आहेत, मेल अलाउड नाही त्या ठिकाणी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.